सगळ्यांप्रमाणे तुम्ही सुद्धा कोणत्याही देवस्थानाला भेट दिली की एक गोष्ट करत असाल, ती म्हणजे तेथील देवाला चढवलेला प्रसाद घेऊन येणे आणि तो कुटुंबात आणि शेजारी पाजाऱ्यांमध्ये वाटणे. पण थांबा, भारतात एक असे देवस्थान आहे, तिथे जर तुम्ही भेट दिलीत तर तेथील प्रसाद चुकूनसुद्धा घरी आणू नका. एवढेच काय, तर तो प्रसाद तुम्ही सुद्धा खाऊ शकत नाही, कारण आजवर ज्यांनी असे केले आहे त्यांना खूप भयानक आणि विचित्र अनुभव आले आहेत. काय आहे ही अजब गोष्ट, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे, अनुभवांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तर मंडळी, हे देवस्थान आहे राजस्थानच्या मेहंदीपूरमधील बालाजी मंदिर. नावावरून हे मंदिर बालाजीचे वाटेल, पण तसे नसून हे मंदिर भगवान हनुमानाला समर्पित आहे. उत्तर भारतात आजही कित्येक ठिकाणी हनुमानाला बालाजी याच नावाने संबोधले जाते. राजस्थानमधील अत्यंत प्रसिद्ध आणि सदानकदा गर्दी असणाऱ्या या मंदिराची भेट अनेक अर्थाने विशेष ठरते. मंदिरात हनुमानाची बाल स्वरूपातील मूर्ती आहे. या मूर्तीसमोर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, भगवान लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्त्या आहेत. या मंदिराला तुम्ही भेट देणार असाल तर एक नियम लक्षात ठेवा, तो म्हणजे या मंदिरात जाण्याच्या 1 आठवडा आधी दारू, मांस, कांदा आणि लसूण यांचे सेवन अजिबात करू नका, कारण पूर्वीपासूनच चालत आलेला हा अलिखित नियमच आहे. हे मंदिर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते भूत, प्रेत आणि आत्म्याच्या बंधनातून मनुष्याला मुक्त करण्यासाठी. अशी मान्यता आहे की ज्या व्यक्तीला अशी कोणती बाधा झाली आहे त्याने इथे येऊन दर्शन घेतल्यास त्या व्यक्तीवरील वाईट प्रवृत्तींची पकड ढिली होते. बस केवळ याच कारणामुळे वर्षभर या मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येते. भगवान हनुमानाची आराधना केल्यास पिशाच्च आणि भूत प्रेत दूर पळतात असे अनेक ग्रंथांमध्ये लिहिले आहे. शिवाय या मंदिरात राजस्थानमध्ये ज्यांना खूप मानले जाते अशा प्रेतराज बाबा आणि भैरव बाबा यांच्यासुद्धा मूर्त्या आहेत. त्यांच्या दर्शनाने पिशाच्च बाधा कमी होते असा दृढ समज आहे. दर दिवशी 2 वाजता प्रेतराज बाबांच्या गाभाऱ्यामध्ये कीर्तन केले जाते. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. याच वेळी ज्यांना कोणतीही वाईट बाधा झाली आहे त्यांच्यावरची बाधा उतरवली जाते. या मंदिरात दर्शन घेतल्यावर ज्या व्यक्तीला वाईट शक्तींची बाधा झाली तो व्यक्ती काही दिवसात ठणठणीत बरा झाल्याचे अनुभव आजही अनेक भाविक सांगतात. तर अशा या आगळ्या वेगळ्या मंदिरातील प्रसादसुद्धा घरी घेऊन येण्यास मनाई आहे. तुम्ही स्वतः हा प्रसाद खाऊ शकत नाही किंवा दुसऱ्याला देऊसुद्धा शकत नाही, कारण या मंदिरात भूत, प्रेत, पिशाच्च उतरवण्याची कामे केली जातात आणि असे म्हणतात की या मंदिरातच वाईट शक्ती अडकून असतात. त्यांचा वास ठिकठिकाणी असतो. मंदिरातील प्रसाद जर बाहेर घेऊन गेलात तर जो व्यक्ती तो प्रसाद खाईल त्यावर त्या वाईट शक्तीचा परिणाम होऊ शकतो असे जुने जाणते लोक सांगतात. आणि म्हणूनच या मंदिरातील प्रसाद बाहेर घेऊन जाण्यास मनाई आहे. तो मंदिरातच देवाला चढवला जातो. ही गोष्ट कितपत खरी खोटी हा भाग वेगळा, पण रंजक आणि अद्भुत गोष्टींची भूमी असलेल्या भारतातील अशा गोष्टी जाणून घेताना खूप मस्त वाटते, हो की नाही? तर मित्रांनो, तुम्हाला देखील आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका
थरारक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.